नमस्कार, टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजची आपली रेसिपी आहे सर्वांची आवडती काजू करी। तर इथे आपण वाटण करून घ्यायसाठी 2 मोठे कांदे, 2 टोमॅटो, हिरवी मिरची, आले, लसूण आणि काही 10 ते 15 काजू घेतलेले आहेत। हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून चांगली पेस्ट करून घ्यायची आहे। याप्रमाणे पेस्ट करून झालेली आहे। आता भिजवलेले अख्खे काजू आहेत। आतून काही कीड वगैरे आहे का म्हणून याचे 2-2 करून बघितलेले आहेत। आतून स्वच्छ आहेत। आता बारीक केलेली पेस्ट, लवंग, मिरे, कलमी आणि एक हिरवी विलायची। आता कढईमध्ये तेल तापलेलं आहे, त्यामध्ये थोडे काजू परतून घ्यायचे। परतून घेतलेले काजू काढल्यानंतर त्यामध्येच आपण जिरे, मोहरी आणि हिंग घालून घ्यायचा। आता यावरच आपण घेतलेले अख्खे मसाले घालायचे। लवंग, मिरे, दालचिनी आणि छोटी वेलची हे घालून झालेलं आहे। आता तयार केलेलं वाटण घालायचं। तुम्हाला हवं असेल तर तेल आणखी घालू शकता। काजू करी फार पातळ नसते, त्यासाठी आपल्याला सर्वच वाटण लागेल। चवीला फार स्वादिष्ट बनते ही भाजी। कांदा काजू वेगळे पाण्यात शिजवून त्याची पेस्ट करून सुद्धा यामध्ये वापरता येते। तो आज आपण वेगळ्या पद्धतीने बनवत आहोत। बारीक चिरून कांदा आणि टोमॅटो हे तुम्ही फोडणीमध्ये घालू शकता आणि कांदा काजूची पेस्ट वरून सुद्धा वापरू शकता। अशा प्रकारे सुद्धा भाजी खूप स्वादिष्ट बनते। आपल्या ग्रेव्हीला रंग सुटेपर्यंत परतून घ्यायचं। वर थोडा तवंग सुद्धा येईल। ही ग्रेव्ही आपण मंद आचेवरच शिजू द्यायची। आपल्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुद्धा सुटत आहे। आता आपण सुके मसाले घालून घेऊ। इथे लाल मिरची पावडर, हळद, थोडा गरम मसाला आणि धणे पावडर। लाल मिरची पावडर आपल्या आवडीनुसार घालायची, कारण आपण हिरवी मिरची सुद्धा वाटणामध्ये घेतलेली आहे। मसाले छान परतून घ्यायचे, कच्चेपणा दूर होईस्तोवर। चवीनुसार मीठ सुद्धा घालून झालेलं आहे। परतून झाल्यानंतर 1 चमचा दुधावरची मलाई घालायची, याने भाजीला छान चव येते। आता मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून ते या ग्रेव्हीमध्ये घालायचं आणि झाकण ठेवून छान शिजू द्यायचं। 2 ते 3 मिनिटांनंतर आपण झाकण काढून बघू। ग्रेव्ही छान शिजलेली आहे आपली। आता यामध्ये जे परतून घेतलेले काजू आहेत ते घालून घ्यायचे। आता आपली काजू करी इथे तयार झालेली आहे। या स्टेजला तुम्ही सर्विंग बाउलमध्ये काढू शकता किंवा मग आणखी थोडी शिजू दिल्यानंतर त्याला आणखीन रंग येईल। आपल्या आवडीनुसार आपण आधीची सुद्धा खाऊ शकतो किंवा थोडी उकळल्यानंतर त्याला असा रंग येईल ती सुद्धा काढून ठेवू शकतो। तर अशा प्रकारे आपली काजू करी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।